खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना, हर तकदीर से पहले खुदा अपने बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। हर तकदीर से पहले खुदा अपने बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। अशा प्रकारचं नेतृत्व या देशामध्ये कित्येक वर्ष संरक्षण मंत्री, डिफेन्स मिनिस्टर, कृषी मंत्री म्हणून काम करणारे आपल्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आता थोड्याच वेळात येतील. व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांचा आता 12 तारखेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन आहे. मीही थोडी आंदोलनजीवी असल्यामुळे आपल्या पक्षामध्ये आंदोलन कोण कोण करतंय याच्याकडे माझं प्राधान्यक्रमाने लक्ष असतं. ते रोहितदादा आमच्या सगळ्यांच्या नेत्या ज्यांच्याकडे बघून आम्ही काम करतो अशा सुप्रियाताई, आमच्या फौजियाताई ज्या देशाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमच्या रोहिणीताई असतील, सक्षणा असेल, मोहिबूबाई असतील, आमचे हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनेचे सगळे अध्यक्ष, सगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, सहकार क्षेत्रातील पक्षातील सगळे नेते मंडळी, आमच्या समोर बसलेल्या वंदनाताई चव्हाण त्या खाली बसल्या असल्यामुळे माझ्या पाहण्यात आले नाही, ते सगळे प्रतिनिधी. मला इथं प्रामुख्याने एक मुद्दा मांडायचा आहे. लाडक्या बहिणीचं सगळीकडे महाराष्ट्रात चाललंय की नाही मैत्रिणींनो? 85 लाख लाडक्या बहिणी वजा करण्याचं पाप कोणी केलंय? कोणी केलंय? भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सगळ्या पिलावळींनी केलंय. ज्यावेळी यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये अँटी इन्कम्बन्सी भरपूर आहे, त्यावेळी त्यांनी काय पिल्लू सोडलं? लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये महिना देऊ आणि त्यांना सशक्त करू, बरोबर? नारी शक्तीला आम्ही वंदन करू. मग रोहित दादा भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते तर एवढे उतावळे होते, सगळीकडे पॅन्डॉलच टाकले होते. बघा तुम्ही तुमच्या जिल्ह्यात टाकले होते का? आमच्या जिल्ह्यात तर साठे साहेब लय होते, पॅन्डॉल होते की नाही? आणि कार्यकर्ते काय करायचे? आला की फॉर्म भर, आला की फॉर्म भर. त्यांना माणूस आणि बाई मधला, पुरुषातला आणि बाई मधला सुद्धा फरक कळत नव्हता. एवढे सत्तेला हपकलेले लोक होते भारतीय जनता पार्टीचे, होते का नव्हते? आणि त्यांनी सरसकट फॉर्म भरले आणि 14,000 पुरुषाचे सुद्धा फॉर्म भरले, बरोबर? म्हणजे यांना मतदान विकत घ्यायचं होतं का? मतदान विकत घेतलं आणि पुन्हा म्हणले 14,000 पुरुष यात आलेले आहेत, त्यांना आम्हाला वगळायचं आहे. हळूहळू म्हणले ज्यांच्याकडे कार आहे त्यांना वगळायचंय, ज्यांच्याकडे घर आहे त्यांना वगळायचंय, ज्यांच्याकडे काय काय आहे, साड्या आहेत, त्यांना आम्हाला वगळायचंय. असं करून हळू 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 सगळंच वगळणारे ते. मग आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी या शासनाला एक प्रश्न विचारायला पाहिजे. आमचं मतदान विकत घेतलेलं आम्हाला परत द्या, आम्हाला नको तुमचे पैसे. अशा याच्यासाठी याला प्रोटेस्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाने रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि महिला भगिनीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंत्रालयाच्या समोर असेल, कुठेही आपल्या कलेक्टर ऑफिस समोर असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्रेशन आणि प्रोटेस्ट केला पाहिजे की या सरकारच्या कानाला कानठळ्या बसल्या पाहिजे. हे मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना अभिप्रेत आहे. शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळी या देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांनी सरसकट कर्जमाफी दिली होती का नव्हती? आता काय म्हणतंय हे सरकार? अटी आणि शर्तीवर सगळं आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही झोपायचं ते नाही, किती वेळ झोपायचं, किती वाजता उठायचं, काय काय जेवायचं, महाराष्ट्रातल्या नागरिकांचं सगळं जीवन कोण ठरवणार? हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या बरोबर असलेलं हे सरकार ठरवणार. यांना जर काम विचारायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, तहसीलदारला प्रश्न विचारावा लागेल, आपल्याला कलेक्टरला प्रश्न विचारावा लागेल, आपल्याला आयुक्ताला प्रश्न विचारावा लागेल. आणि सगळ्यात जास्त जर भेडसावणारा या महाराष्ट्रात कोणता प्रश्न असेल तर NCRBचा अहवाल आहे. इथं बालकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार देशपातळीवर होतात. इथं आमच्या महिलांवर वय वर्ष 3 वर्षाची मुलगी सुद्धा भोर तालुक्यात पाहिली जात नाही. वय वर्ष 90 वर्षाच्या आमच्या आजी सुद्धा
आम्ही नारी शक्ती बंधन आणलंय, पण पोस्ट डेटेड चेक देतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला लोकसभेला विधानसभेत अहो काय गरज आहे तुम्हाला? मला वाटतं युपीएच्या सरकारने राजीव गांधीच्या काळातच हे आणलं होतं. जर तुम्हाला खरंच आमच्या महिला भगिनी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% बसावे असं वाटलं असतं, देशाचं नेतृत्व करावे असं वाटले असता, तर अशा प्रकारचे कंडिशनल जे बाउन्स होणारे चेक आहेत ते दिले नसते. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांवरचे अत्याचार, अन्याय, लैंगिक अत्याचार जर रोखायचे असतील तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार, त्यांचा वारसा आणि महिला प्रती असलेली त्यांची भावना या सगळ्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन आपल्याला निश्चितपणे येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरावं लागेल. इथं नेते मंडळी आपल्या पक्षाचे बसले, परदेशात सुद्धा अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान होतं. मग आपल्याकडे का नाही बॅलेट पेपरवर मतदान होत? फौजियाताई, तुम्ही ईव्हीएम मशीन जाण्याचा कार्यक्रम घेतला होता, तोच आता अतिशय अजून वेगाने घेतला पाहिजे आणि आपण हा टेम्पो चालू ठेवला पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आणि पुन्हा मला एकदा सांगायचंय की या महाराष्ट्रामध्ये मिसिंग, आमच्या सुप्रियाताई वेळोवेळी माध्यमांसमोर बोलत असतात की इथं महिला आणि मुली मोठ्या प्रमाणावर मिसिंग व्हायला लागल्या. मग नेमक्या इथं अँटी ट्रॅफिकिंगला आपण विरोध केला पाहिजे. ट्रॅफिकिंग महिलांचं होतंय का? त्यांची काय होते? त्यांना नेमकं बांगलादेशात पाठवलं जातंय का? याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ज्या प्रकारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कृष्ण हरी ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सह्याद्री आणि भारत देशाच्या राजकारणातील हिमालय, ज्या नेतृत्वानं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राच्या मातीत उभा केला आणि 10 जून 1999 ला महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राचे अखंड भारत देशाचे माजी कृषी मंत्री पद्मभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आगमन होते. हात वर करूया, जोरदार टाळी वाजवूयात. आगमन होत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राम कृष्ण हरी. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रीय मुद्दा मांडते आणि माझी रजा घेते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मॅपिंगचं काम चालू आहे, दुबार मतदान करता येणार नाही अशा प्रकारचं जे भारतीय जनता पार्टीचं कटकारस्थान आहे आणि ज्या पद्धतीनं नाव वगळण्याची त्यांची जी क्रोनॉलॉजी आहे ती संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी, मधल्या फळीच्या कार्यकर्त्यांनी याला तोंड देण्यासाठी मॅपिंग असेल किंवा गावागावातलं मतदान वगळला जातोय का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशी विनंती मी एक आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तळागाळातली कार्यकर्ती म्हणून करते. आदरणीय पवार साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे, सगळ्या नेते मंडळीचे विचार आपल्याला ऐकायचे. आदरणीय पवार साहेबांनी या देशामध्ये जो आदर्श घालून दिलाय त्याचा वसा आणि वारसा जर पुढे चालू ठेवायचा असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ही मी कळकळीची विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. त्याच पद्धतीने ज्यांचं आगमन